मी राजहंस कारंडे राम राम थुकराटवाडी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आता पहाटेचे 10:30 वाजून गेले, 12 वाजलेले आहेत. का पण का कशासाठी हे सगळं का? कोंबडा होतो. तुझ्या बापाने ठेवला आता 12 वाजता कोंबडा. तर बघूया आजचा दिनविशेष म्हणजे बघूया दिनविशेष. याआधी याच दिवशी काय काय घटना घडल्या. तर मोहितेंची सखू पाटलांच्या भिकूबरोबर पळून गेली आणि त्यांना टिकू नावाचा एक मुलगा झाला जो आज कुशल बद्रिके नावाने ओळखला जातो. आपल्याला काही वाढदिवसाच्या शुभेच्छाही आलेल्या आहेत. आज बघूया कोणाकोणाचे वाढदिवस आहेत. आज फोटोही पाठवलाय त्यांनी. या छोट्या मुलाचा आज वाढदिवस आहे. यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याच काका काकी, मामा मामी, आत्या, बाबा, आई, मोठी आई, लहान आई, बाजूची आई, ह्या बाजूची आई, खाली राहणारी आई, वर राहणारी आई आणि पळून गेलेली आई. आता महिलांसाठी विशेष टीप. महिलांच्या समस्या असतात काही, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे लिहिलेलं आहे की दूधवाल्याने दुधात पाणी मिक्स केल्यास काय करावे. म्हणजे अगदी अत्यंत घरगुती उपाय आहे हा. तुम्ही घरीही करू शकता. म्हणजे एका भांड्यामध्ये ते दूध घ्या, जंगलात जाऊन एक राजहंस पकडा, त्याला घरी आणा, त्याचं तोंड त्या भांड्यांमध्ये बुचकळा. राजहंस ते दूध शोषून घेईल आणि जे उरेल ते पाणी तुमच्या भांड्यात असेल. आणि जर दूध हवं असेल तर त्या राजहंसाला पिळा आणि ते पाणी घ्या. कळलं? हॅलो हॅलो हा बोला. हॅलो, राम राम तुकरट का? हो. आत मला असं विचारायचं आहे, तुमचा कार्यक्रम सगळेच बघतात? हा हो माझी आई पण बघत असेल? हो हो नक्की नक्कीच. बायको पण? हो हो नक्की. सगळी माझी मुलं बिलं सगळी बघत असतील? हो 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 बघत असतील. आवडतो त्यांना कार्यक्रम. माझा निरोप द्याल का त्यांना? हो हो हो. त्यांना म्हणावं की मी बाथरूम मध्ये अडकलोय, इथं नळाला पाणी नाही, मोटार सोडायला सांगा ना, मोटार चालू करायला. अहो इथे फोन केलाय, घरी फोन करा ना. मग त्यांना करतोय पण कोण फोनच उचलं ना. बरं ठीक आहे. तुम्हाला कळलं असेल की तुमचा मुलगा बाथरूम मध्ये अडकलेला आहे, नळाला पाणी नाहीये, तर वर जाऊन जरा कॉक उघडातो. बघितलं, असे उपयोग होतात आमच्या कार्यक्रमात. नळाला पाणी येत नाही, मग आम्हाला फोन करून सांगतात हे सगळे की नळाला पाणी येत नाही. थँक्यू सर, थँक्यू. कोण आपण? मी बाथरूम मध्ये अडकलो होतो ना, तो आता फोन केला होता हा मीच केला होता. अरे पप्पा काय आहे? यांना ओळखतो मी. कपडे एक तर अर्धवट घालून आला, तर अर्धवट काही बोलायचं नाही. नाही ते ओळखतो यांना मी. काय डान्स करतात, काय गातात, वा वा. हो कोण? अरे नागार्जुन. वा 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 वा. अरे बाबा, माझ्या लहानपणापासून ओळखतो यांना. कोण? पार्ले बिस्किटचा बेबी. अरे परा काय रे तू? हा पुन्हा कुणाला बोलवलंय? त्यांच्या वाटे जाऊ नका, आधीच सांगतो मी. साहेब पप्पा. मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या बाबा, आशीर्वाद. कोण आहेत पप्पा? शरद पवार साहेब आहेत. असं काय करतोस? वा, 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 वा. काय म्हण बाबा, बसा तुम्ही, मी आंघोळ करून येतो. हा चहा पाणी घ्या. हा येतो पोरा. तर बघूया महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त टीप काय आहेत त्या. वा. पतंग घ्या, त्यावर तुमच्या नवऱ्याचा फोटो लावा आणि पतंग उडवा. नवरा गेला उडत या वाक्याचा फील घ्या. तर स्वागत करूया ज्योतिष भास्कराचार्य यांचं. असं जाम थंडी आहे रे इकडे. बंद कर ना थोडा, जाम थंडी. बसा. तर गुरुजी. हा चालेल ना, मला आता बुर्जी पाव दिला तर चालेल, मी खाऊ शकतो. बुर्जी पावचा काय प्रॉब्लेम नाही.
बुर्जू नाही, मी गुरुजी म्हटलं तुम्हाला. राशन विषयी सांगा आम्हाला. ते जाम म्हणजे सकाळी उठून लाईन लावा, दगड ठेवावा लागतो आणि मग तो नंबर असतो ना आमचा. आणि नंतर मग ते राखेल नाही काय नाही, मग तो 2 सिलेंडर राखेल कानाला पाहिजे. आवडू सगळं तांदूळ तर खायला नको. कशाबद्दल बोलताय? राशनिंगचं बोलतोय ना आता. याने विचारलं राशनिंगचं सांगा. नाही ते पेपरमध्ये 12 राशी येतात ना लिहून. आवरा राशी असतात. अच्छा अच्छा 12 असतं, 12 असतात त्या राशी, 12 असतात. आहेत ना, हा. आहेत मग आहेत ना, ह्याच्यापेक्षा पण आहेत म्हणजे एवढ्याच नाही आहेत काय. म्हणजे बघ आता वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या राशी आहेत. आता तू तिकडे गेला ना गुजरातला, तिकडे एकच रास आहे. कुठली? दांडिया रास. आणि नंतर तू इकडे गेला ना कोकण मध्ये, हा. तर तिकडे एकच रास आहे. कुठली? आमरास. या आमचे दादा तिकडचे आमरास विचार. आणि नंतर तू इकडे गेला ना हे सातारा कोल्हापूर, तिकडे 2 राशी आहेत. 2 आहेत. हा. कुठल्या? पांढरा राशी आणि तांबडा राशी असं 2. आणि विदर्भाच्या साईडला गेलं ना तर 1 रास. एकच. हा. ती कुठली? तरास. आणि राहिला पुणा. पुण्याला गेलास की तिथं पण एकच रास आहे. कुठली? सारास बाग. पेपरमध्ये ज्या 12 येतात तेवढंच सांगा. ठीक आहे.